नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती समिती असते? जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती समिती असते? तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद यांच्या समितीमध्ये स्थायी समिती ही सर्वात महत्त्वाची समिती असते। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामधलं एक अतिशय महत्त्वाचं नॅशनल पार्क आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेश हा सन 1971 या वर्षी वेगळा देश म्हणून तो अस्तित्वात आला होता। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द हे भारताच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? तर यापैकी ऑप्शन क्रमांक 2 आहे सत्यमेव जयते, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, भारतामधले आपल्याला प्रसिद्ध धबधबे आणि राज्य दिलेले आहेत, तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। धबधबे आणि राज्य दिलेले आहेत, तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चुकीची जोडी असेल ऑप्शन क्रमांक 3 शिवसमुद्रम तामिळनाडू, या ठिकाणी चुकीची जोडी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शिवसमुद्रम हा धबधबा कर्नाटक या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे। बाकी सर्व जोड्या या बरोबर असलेल्या जोड्या असतील। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? तर महाराष्ट्राला उत्तर भारतापासून नर्मदा ही नदी वेगळी करते। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना ही सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, जगामध्ये सर्वात मोठ्या नदीचं नाव खालीलपैकी काय आहे? जगामधल्या सर्वात मोठ्या नदीचं नाव खालीलपैकी काय आहे? सर्वात मोठी विचारले तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 येईल, ॲमेझॉन ही नदी जगामधील सर्वात मोठी नदी आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम सिरोंचा परिसर, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, सन 1922 या वर्षी चौरी चौरी येथील हिंसाचाराची घटना ही घडली होती। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, चांदोली हे धरण वारणा या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, नाव्हा शेव्हा हे अत्याधुनिक बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? नाव्हा शेव्हा हे अत्याधुनिक बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? नाव्हा शेव्हा। तर नाव्हा शेव्हा हे अत्याधुनिक बंदर रायगड जिल्ह्यामधलं ते बंदर आहे।
प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्करवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? किर्लोस्करवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर किर्लोस्करवाडी हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? तर भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार हे कायदे मंडळ म्हणजेच भारताच्या संसदेला भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता? चीन या देशाने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, चीनने भारतावर सन 1962 या वर्षी चीनने भारतावर हल्ला केला होता. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते? हवेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर विद्यार्थी मित्रांनो, हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन वायू हा हवेमध्ये एकूण 78% असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? ग्रीन पीस या नावाची संघटना खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये कार्य करते? ग्रीन पीस. तर ग्रीन पीस ही संघटना पर्यावरण, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये? चिखलदरा. तर विद्यार्थी मित्रांनो, चिखलदरा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे विदर्भ या ठिकाणी म्हणजेच अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे पर्यटन स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. पुढील शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी एक शब्द आहे अतिवृष्टी. तर अतिवृष्टी या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक अनावृष्टी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? ला. सला नाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. गळ घालणे याचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? गळ घालणे हा एक वाक्यप्रचार आहे. तर याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? गळ घालणे. तर गळ घालणे म्हणजेच फार आग्रह करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये आपल्याला अधोरेखित शब्दाचं लिंग ओळखायचं आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? गाव आहे. तर गाव या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 नपुसक लिंग या ठिकाणी अधोरेखित शब्दाचं लिंग असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. हा, ही, हे, तो, ती, ते ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? हा, ही, हे, तो, ती, ते ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर हा, ही, हे, तो, ती, ते ही दर्शक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. सुतोवाच करणे समानार्थी वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. सुतोवाच करणे हा एक वाक्यप्रचार आहे. तर या वाक्यप्रचाराचा आपल्याला समानार्थी वाक्यप्रचार सांगायचा आहे. सुतोवाच करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुतोवाच करणे म्हणजे ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे. सुरुवात करणे म्हणजे प्रारंभ करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला समानार्थी वाक्यप्रचार असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणते? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रॉ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा. तर मांजरा ही नदी गोदावरी या नदीची ती एक उपनदी आहे.
प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. खालीलपैकी महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणतं आहे? तर ब्लू मॉर्गॉन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये प्रतिरोह या प्रकारचा पाऊस पडत असतो. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती वनस्पती आहे? तर वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती जोजोबा वनस्पती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. खालीलपैकी कोणता एक खंड आहे जो कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? कांगारूचा खंड म्हणून खालीलपैकी कोणता खंड ओळखला जातो? तर कांगारूचा खंड म्हणून ऑस्ट्रेलिया खंडाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. टच स्क्रीन हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? टच स्क्रीन हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? तर टच स्क्रीन हे इनपुट आउटपुट या प्रकारचं ते डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. भूछत्र आणि पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? पेनिसिलियम आणि भूछत्र हे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. किबुथू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? किबुथू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, किबुथू हे ठिकाण अरुणाचल प्रदेश या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? गंगा. तर गंगा ही नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश व बिहार, पश्चिम बंगाल वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? तर मद्यपानामुळे नायसिनचा अभाव हा निर्माण होतो. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. पित्तरस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, पित्तरस हा यकृतामध्ये तो तयार होत असतो. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नीळपीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर खालीलपैकी एकूण किती खासदार निवडले जातात? तर महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण 48 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? भात संशोधन केंद्र. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्जत या ठिकाणी. कर्जत हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ज्योतिर्लिंग खालीलपैकी किती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 5 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात. उमरान, मेहरून या जातींच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? उमरान, मेहरून या जातींच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. उषा मेहता यांनी भूमिगत राहून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आकाशवाणी केंद्र चालवली होती? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. केक आणि पाव हलके व सचित्र बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. देशामध्ये सन 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठीचा पहिला आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? देशामध्ये सन 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठीचा पहिला आयोग खालीलपैकी कोणाच्या
अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. देशामध्ये रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वात जास्त वाटा आहे? देशामध्ये सर्वात जास्त रेशीम उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा वाटा आहे रेशीम? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तोरणमाळचे पठार. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? कांजीरंगा. तर कांजीरंगा हे आसाम या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या एका रोगावर प्रभावी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विषमज्वर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार भारतरत्न पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 23 मार्च या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.